एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या वेळेला लास्ट पिरियडला इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय पाहिलं होतं आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला विच इज वर्क डन दॅट इज एनर्जी इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी du इज इक्वल टू F इंटू dr. F इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड dr इज डिस्प्लेसमेंट. तो व्हिडिओ परत एकदा बघा. आता पुढे जाऊया. सो लेट अस कन्सिडर चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज Q इज प्लेस्ड इन एअर. सो value of K permittivity is 1 for air. So from charge Q, let us consider point B. So this is charge Q which is at point O and distance of B from O is R2. Then we will consider another point A which is at a distance R1 from O. At this point a small charge plus Q naught is placed. आता हा जो चार्ज Q आहे त्याच्या फील्डमध्ये हा चार्ज स्मॉल चार्ज प्लस Q नॉट ठेवलेला आहे. हा जो स्मॉल चार्ज आहे याला आपण म्हणतो टेस्ट चार्ज. काय म्हणतो? टेस्ट चार्ज. म्हणजे या चार्ज Qचं इलेक्ट्रिक फील्ड किंवा इंटेन्सिटी किती आहे हे टेस्ट करण्यासाठी. जसं की आपण दुकानात गेलो फळाच्या तर काय म्हणतो की समजा चिक्कू घ्यायचे आहेत तर काय म्हणतो दुकानदाराला, चिक्कू 1 किलो घ्यायचे आहेत पण मला जरा तुमच्या चिक्कूची टेस्ट घ्यायची आहे. त्याला काय म्हणतो, तो काय करतो स्मॉल स्लाइस काढतो त्या चिक्कूची आणि देतो आपल्याकडं आणि त्याला आपण काय म्हणतो टेस्ट चिक्कू. तसा हा याचं फील्ड टेस्ट करायचं आहे म्हणून त्याच्या जवळ फील्डमध्ये हा स्मॉल चार्ज Q ठेवला. आता हा चार्ज Q त्याचं फील्ड डेव्हलप करतो, इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करतो, त्याची इंटेन्सिटी डेव्हलप करतो. त्याची दिशा ही त्याच्यापासून दूर असते. जसं दूर जाऊ तसं इंटेन्सिटीची दिशा काय होत जाते, कमी होतं. जसं की आपण गेल्या तासाला सांगितलेलं होतं की जर स्प्रिंग गन, खेळण्यातील गन आपण बघितली की ती मागं प्रेस केली तर काय होतं, त्याची एनर्जी वाढते. म्हणजे इथं एनर्जी जास्त आहे, नंतर इथं त्याच्यापेक्षा कमी तशा पद्धतीनं. आणि या या ठिकाणी त्याची इंटेन्सिटी ही अशी असणार आहे. म्हणजे ह्या चार्जवरती जो फोर्स ॲक्ट होईल तो Fe बार या दिशेने असणार आहे. कारण हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. दोन्हीमध्ये काय असणार आहे, रिपल्शन असणार आहे. त्यामुळं हा फोर्स Fe बार झाला. आता आपण काय करतोय, हा चार्ज Q नॉट याच्या फील्डमध्ये नेतोय. मग स्मॉल डिस्प्लेसमेंट त्याचं घडवून आणलं, किती dr बार एवढं स्मॉल डिस्प्लेसमेंट घडवून आणलं. तर काय होतं, हे स्मॉल डिस्प्लेसमेंट घडवून आणण्यासाठी आपल्याला वर्क डन करावं लागतं. आता जर हा चार्ज आपण इथं ठेवला तर हा असा याच्या इंटेन्सिटीच्या दिशेने निघून जाईल, परंतु हा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे काय होईल, हा चार्ज इकडं न्यायचा असेल आपल्याला तर काय करावं लागेल, याच्यावरती फोर्स अप्लाय करावा लागेल आणि याला इकडं न्यावं लागेल, याला असा ढकलावं लागेल. फोर्स अप्लाय करून काय करावं लागेल, डिस्प्लेस करावं लागेल. म्हणजेच काय होतं, ही जी आपण वर्कडन करतो हे वर्कडन ह्या चार्जमध्ये स्टोअर केलं जातं. हे वर्कडन आपण करतो, हा इथून इथं आणला समजा चार्ज Q नॉट. मग आपली एनर्जी कुणाला दिली, ह्या चार्जला दिली. मग ही दिलेली एनर्जी कुणाकडे स्टोअर केली जाते, ह्या चार्ज Q नॉटमध्ये स्टोअर केली जाते. दॅट इज वर्क डन इज स्टोअर्ड इन द चार्ज दॅट इज नोन ॲज पोटेन्शियल एनर्जी. मग ही पोटेन्शियल एनर्जी किती असते, दॅट इज वर्क डन ऑन चार्ज dW इज इक्वल टू चेंज इन इट्स पोटेन्शियल एनर्जी और एनर्जी ऑफ द चार्ज दॅट इज
minus F E bar dot dr bar, or we will say only F dot dr bar. F म्हणजे काय, याच्यावरती असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. dr बार म्हणजे काय, ह्या चार्जचं इथून इथंपर्यंत होणारं डिस्प्लेसमेंट. आता निगेटिव्ह साईनचा सिग्निफिकन्स काय असावा, 11वीत आपण बघितलेलं आहे. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट चार्ज इज डिस्प्लेस्ड इन opposite direction of the force acting on it, or charge is displaced in against electric intensity. So dr एवढं डिस्प्लेसमेंट घडवून आणण्यात त्या चार्जची एनर्जी एवढी वाढली. चार्जची एनर्जी एवढी वाढली किती, du इज इक्वल टू मायनस एफ dr बार. मग हा चार्ज आपल्याला कुठं न्यायचा आहे, इथून आणला परत इथं न्यायचा आहे. हा चार्ज नेत असताना ॲक्सलरेशन झिरो पाहिजे. काय पाहिजे, झिरो. ॲक्सलरेशन ऑफ द चार्ज शुड बी झिरो, लक्षात ठेवायचं. ॲक्सलरेशन ऑफ चार्ज शुड बी झिरो म्हणजे काय, तर चार्ज हा हळूहळू हळूहळू हळू काय करायचं आहे, आपल्याला डिस्प्लेस करत न्यायचं आहे. महत्त्वाची कंडिशन आहे. त्याला वेगाने असा न्यायचा आहे. वेगाने जर नेलं तर काय होणार, त्याचं ॲक्सलरेशन झिरो असणार नाही. कंडिशन काय, इट शुड बी स्लोली मूव्ड सो दॅट इट्स ॲक्सलरेशन शुड बी झिरो ऑर नियरली इक्वल टू झिरो. ठीक आहे. मग आता काय झालं, त्याची एनर्जी आपण डी आरमध्ये, जी डी आर एवढं डिस्प्लेसमेंट केल्यानंतर एवढी झाली. मग असा चार्ज आपल्याला डी आर डी आर डी आर डी आर करत कुठं आणायचं आहे, इथं आणायचं आहे, या क्यूजवळ आणायचं आहे, क्यूला आणायचं आहे. मग काय करावं लागेल, टोटल वर्क डन काढावं लागेल. आणि हे टोटल वर्क डन आपण कसं काढतो, तर डी आरला एवढी एनर्जी स्टोअर झाली, मग आणखीन डी आरला तेवढीच एनर्जी स्टोअर झाली, डी यू एवढी, आणखी पुढं आणला एवढीच एनर्जी झाली. मग टोटल इन्क्रीज इन द एनर्जी ऑर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू म्हणू. किती येईल, वाढेल याची एनर्जी, दॅट इज इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2. हा किती अंतरावरती आहे, R1. आणायचं आहे कुठं, R2 पर्यंत, म्हणजे R1 टू R2. ह्या याची भाग आपण करणार आहे, डी आर डी आर डी आर डी आर, आणि मग त्याची सगळ्यांची काय घेणार आहे, सम घेणार आहे. दॅट इज डन बाय इंटिग्रेशन साईन R1 टू R2 इंटू एफ ई डॉट डी आर बार. ठीक आहे. दॅट इज एफ ईची व्हॅल्यू किती येते, पण एफ ई इज इक्वल टू, बट एफ ई इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स 1/4 pi epsilon naught k is equal to 1 for air as it is placed in the air, q into q naught. या दोघांमध्ये काय रिपल्सिव्ह फोर्स आहे, सो प्रॉडक्ट ऑफ द चार्जेस अपॉन स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता हे टोटल डिस्टन्स किती आहे म्हणूया, आर स्क्वेअर आहे म्हणूया. काय म्हणूया, एफ ई आर स्क्वेअर इंटू डी आर बार झाला. ठीक आहे. दॅट इज पुटिंग हिअर यू विल गेट डेल्टा यू इज इक्वल टू, काय म्हणणार, डेल्टा यू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2, व्हॅल्यू टाका ही, -1/4 pi epsilon naught इंटू क्यू नॉट बाय आर स्क्वेअर into r bar which is unit vector into dr. म्हणजेच काय होणार, दॅट इज इक्वल टू -1/4 pi epsilon naught. क्यू कॉन्स्टंट आहे, क्यू नॉट पण कॉन्स्टंट आहे, ते चार्जेस आपण ठेवतो ते. दॅट इज आता आर स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय करूया, r⁻² करूया. म्हणजे किती आलं, r⁻² डी आर बार. इथं हा आर बार का घेतला आहे, तर दॅट इज युनिट व्हेक्टर, त्यामुळे इथं घ्यायची तो काही गरज नाही. दॅट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ फोर्स. ठीक आहे, r². सो R1 टू R2. आता याचं इंटिग्रेशन करा, काय येईल तुम्हाला, -1/4 pi -1/4 pi epsilon naught q into q naught
इंटू आर रेस टू मायनस टूचं इंटिग्रेशन काय येणार आर रेस टू मायनस टू प्लस वन अपॉन मायनस टू प्लस वन लोअर लिमिट R1 अप्पर लिमिट R2 फॉर्म्युला काय इंटिग्रेशनचा एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज केलेला आहे. या ठिकाणी एनची व्हॅल्यू किती आहे -2 म्हणजे काय येणार -2 प्लस वन अपॉन -2 प्लस वन सो -1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू इंटू क्यू नॉट इथं काय येणार आर रेस टू -2 म्हणजे आर रेस टू -1 अपॉन -1 R1 R2 अप्पर लिमिट लोअर लिमिट. ठीक आहे म्हणजेच काय येणार -1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू इंटू क्यू नॉट आर रेस टू -1 म्हणजे 1 अपॉन आर आणि हे मायनस साईन म्हणजे काय येणार -1 अपॉन आर आर रेस टू -1 म्हणजे 1 अपॉन आर हे मायनस साईन इथं घेतलं R1 R2 हे काय आलं आता हे मायनस साईन बाहेर घेऊया प्लस 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू क्यू क्यू नॉट इथं काय येणार -1 अपॉन R1 मायनस प्लस 1 अपॉन R2 की -1 अपॉन R1 मायनस आणि परत -1 अपॉन R2 दॅट इज 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू नॉट हे मायनस मायनस प्लस झालं म्हणून R2 आधी घेतो 1 अपॉन R2 मायनस 1 अपॉन R1. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर potential of the charge or electric potential when it is moved from point A to B, that is equal to work done or potential electric potential delta U. ठीक आहे आता पुढची केस सेकंड वन. Now consider Q naught. Q naught is at infinite distance when R is infinite. When R is infinite, what happens? Force becomes zero. Electrostatic force becomes zero if this distance R is infinite, so that its potential becomes zero, but force on it also becomes zero. Now let R2 is R1. ज्या वेळेला R2 is equal to R म्हणू R1 नाही R मग काय होईल Q बरोबर Q1 म्हणू R2 is equal to R. Where is R2? R2 is equal to R. Then what happens? Charge, this charge Q is equal to Q1. Charge Q is equal to Q1, and when R1 is infinity, Q naught is equal to Q2. असं आपण सबस्टिट्यूट करू. लेट अस कन्सिडर. मग काय होईल ती व्हॅल्यू टाकली तर 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 by R. So this is expression for potential energy of two charges when they are separated by distance R. परत एकदा बघा हे दिलेलं आहे वही समोर ठेवा नोट्सची म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आलं लक्षात. परत एकदा व्यवस्थित बघा ते. या ठिकाणी काय केलेलं आहे हे P ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे बाय कुलम्स लॉ इट इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय दोन चार्जेसचे प्रॉडक्ट अपॉन आर स्क्वेअर ती किंमत इथं टाकली. हे आर काय घेतलेलं आहे युनिट वेक्टर आहे त्याला काय
फक्त दिशा दाखवण्यासाठी विचार करायचा, याचा मॅग्निट्यूडमध्ये विचार करायचा नाही. मग हे काय करा, इंटिग्रेशन सॉल्व करा. हे इंटिग्रेशन सॉल्व करण्याला परीक्षेत काही मार्क्स नसतात, डायरेक्ट ही जरी स्टेप आली तरी चालेल. तुम्हाला मॅथमॅटिक्स येत असेल तर पाठ करायची गरज नाही, पण जर येत नसेल तर ह्या स्टेप सोडून दिल्या आणि इथून डायरेक्ट तुम्ही इथं आलात तरी मार्क्स पूर्ण त्याला क्रेडिट दिलं जातं. म्हणजे हे काय झालं, एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्हेन इट इज मूव्ड फ्रॉम ए टू बी. फक्त काय करा, या ठिकाणी R2 बरोबर R1 घेतलं आपण. काय केलं, R2 बरोबर R1 आणि चार्ज जो Q या ठिकाणी आहे त्या तो किती मानला, Q1 एवढा ठेवला. R2 बरोबर R1, R2 आणि R1 सारखी केली आणि हा चार्ज Q1 आहे तो Qच्या ठिकाणी आणला. म्हणजे काय झालं, R2 बरोबर R1, Q बरोबर Q1. आणि ज्यावेळेला R1 इन्फिनिटी R1 किती आहे, इन्फिनिटी, त्यावेळेला हा जो चार्ज आपण स्मॉल चार्ज म्हटला होता Q0 तो किती घेतला, कोणता तरी चार्ज घेतला Q2. या सिम्प्लिफिकेशनसाठी हे आहे असं घेतलं तरी काय हरकत नाही. आपण इथं शेवटचं स्टेप जे डिराईव्ह केलेलं आहे हे जरी घेतलं तरी काही हरकत नाही. परंतु हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालेलं आहे Q1 Q2 बाय R. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं अपेक्षा व्यक्त करतो. बघा, R2 बरोबर R, Q बरोबर Q1, ती व्हॅल्यू टाकायचं वरच्या एक्सप्रेशनमध्ये. कुठं, यामध्ये काय टाकायचं, R2 बरोबर R आणि R1 इन्फिनिटी. काय येणार, R2 बरोबर R फक्त आलं 1/R, हे मिनिंगलेस 1/इन्फिनिटी. मग तुम्हाला काय मिळालं, 1/4πε0 Q1 Q2 बाय, म्हणजे Q बरोबर किती, Q1 आणि Q0 बरोबर Q2 अपॉन R. दिस इज एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. परत एकदा बघा, महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे, 3 किंवा 4 मार्क्ससाठी हे नेहमी विचारलं जातं. ठीक आहे, ओके.